सावी बरं झाल्याचं सत्य अखेर मात्र दामिनी समोर आलंच. मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय चला जाणून घेऊयात. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र नीता आणि सोबत अवंती मिळून प्लॅन बनवत असतात. त्या सर्वांचा प्लॅन सावीच्या रूम मध्येच सुरू असतो. मित्रांनो, तो प्लॅन आता सक्सेस करणार असतात. त्याचपूर्वी दामिनीला थोडासा डाऊट होतो आणि दामिनी मध्यरात्री उठून या दोघींच्या रूम पाशी जाते. त्यावेळेस दोघेही रूम मध्ये नसतात. दोघेही सावीच्या रूम मध्ये गेलेले असतात. मित्रांनो, धैर्य झोपेत असताना यांचा मात्र काहीतरी मास्टर प्लॅन सुरू असतो. त्यांना त्या गाडीचा शोध घ्यायचा असतो. हळूच आता दामिनी ऐकते. त्यावेळेस दामिनीला समजतं हे लोक गाडीचा शोध घेत आहेत. तर मित्रांनो, नीता आणि अवंतीची चांगलीच खातिरदारी दुसऱ्या दिवशी दामिनी एकांतामध्ये घेत असते. दामिनी विचारत असते की सावी बरी झाली की रे मला सांग, नाहीतर तुम्हा दोघींना मी उभं जाळून टाकेल. मित्रांनो, दामिनीची अशी धमकी ऐकल्यानंतर मात्र त्या दोघेही खूप घाबरतात आणि सावी बरी झाल्याचं सत्य मात्र आता त्या तिला सांगतात. तर दामिनी मात्र बोलते की तुम्ही सावीला काही एक सांगायचं नाही की मला समजले ती बरी आहे म्हणून, आणि तिच्या प्लॅन मध्ये जर इन्व्हॉल्व्ह झाला तर या घराच्या बाहेर मी तुम्हाला काढून देईल, असं मात्र दामिनी आता मोठ्यानेच धमकावते. बिचारा दोघे घाबरलेले असतात. मित्रांनो, सावीची साथ त्यांना सोडावीच लागते, कारण या घराबाहेर जाणं त्यांना काही मंजूर नसतं. तर पुढील भागामध्ये सावी बरे असल्याचं सत्य मात्र दामिनी समोर येणार आहे.